ये ऑब्जेक्टिव रखा है, क्यों ना मैं अपने लोगों को हेल्प करूं, क्यों ना मैं अपने लोगों को मदद करूं, हेल्थ और वेलनेस का काम करते हुए तंदुरुस्ती और आर्थिक स्वतंत्रता दिलाओ। ये आपकी सोच आज इस कंपनी को इस मुकाम तक पहुंचाइए। आपने 1 नहीं 2 नहीं 3 नहीं 3 लाख से ज्यादा आईडीज को क्रिएट करते हुए, ज्यादा से ज्यादा 12 से ज्यादा करोड़पति को क्रिएट करते हुए कई सारे लोगों को, बेरोजगारों को रोजगार बनाया। आप अनारोग्य के लोगों को रोक के बनाते हुए एक तंदुरुस्ती दिलाई। इस शख्सियत में स्टेज को बनाना चाहूंगा। फिर से बात उस स्वामी समर्थ जी के इस वाक्य का पालन करते हुए अपने चैरिटेबल ट्रस्ट के अध्यक्ष बनते हुए समर्थ सक्सेस को स्थापना करने वाले शख्सियत सिर्फ इतना ही याद रखा कि व्यू नकोस मी तुझा पाठीशन आहे। व्यू नकोस यानी डरो मत ना, व्यू नकोस मी तुझा पाठीशन आहे। ये बात को उन्होंने मद्देनजर रखते हुए अपने दिल में, अपने जान में, अपने दिमाग में डालते हुए इसी बात को करते हुए आज इस मुकाम तक पहुंचे हैं। मैं इस शख्सियत के स्टेज में बनाना चाहूंगा लेडीज एंड जेंटलमैन, स्टैंडिंग ओवेशन के साथ, प्यार और दुलार के साथ, जोरदार ताली की गड़गड़ाहट के साथ। एक जैसे लोग सारे नहीं होते, कुछ हमारे होकर भी हमारे नहीं होते। एक जैसे लोग सारे नहीं होते, कुछ हमारे होकर भी हमारे नहीं होते। पर सतीश इंग्लिश सर से मिलने के बाद ये महसूस किया कि कौन कहते हैं कि सितारे जमीन पर नहीं होते। The one and only, the most shining, the most twinkling, the most shining, Mr. Satish English Sir. और साथ ही साथ बहुत ही खुशी और बहुत ही गर्व की बात है कि सतीश इंग्लिश सर अपने परिवार के साथ रहते हैं। और किसी ने कहा कि बीवी को अगर जो साथ में लेके आता है तो वो 200% सक्सेसफुल होना है। और मुझे आज महसूस हो रहा है कि वाकई में कि आप सक्सेसफुल इसीलिए है। भाभी जी के ऊपर जोरदार तालियों की गड़गड़ाहट होनी चाहिए, बच्चों के लिए भी जोरदार तालियों की गड़गड़ाहट होनी चाहिए। और साथ ही साथ मैं गुजारिश करूंगा कि प्लैटिनम अमाउंट जितने हमारे डायमंड है, ब्लू डायमंड है और प्लैटिनम अमाउंट जितने सारे प्लीज स्टेज पे आमंत्रित किया जाए, उनको वेलकम किया जाए जोरदार तालियों के साथ। प्लीज वेलकम द प्लैटिनम एंड अबव ऑन द स्टेज। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवतार दत्त गुरु का माला दिगंबरा। डीजे योगेश, हम आपके बहुत बहुत शुक्रगुजार हैं। थैंक यू वेरी मच। मैं चाहूंगा कि इनके लिए एक बार जोरदार तालियों की गड़गड़ाहट हो जाए। योगेश, डीजे योगेश एंड द साउंड प्रोजेक्ट। मैं बजाने के लिए बोला क्या तेरे को, एक बार बोल रहा हूँ ना, मैं गाना तो इनके लिए बस जोरदार तालियां। एंड ऑल द कैमरामैन, द वीडियोग्राफी, द मिक्सिंग, बहुत बहुत शुक्रिया। क्योंकि हम निकल रहे हैं इसलिए कि मैं सोचा कि आपको शुक्रिया अदा करूं। क्योंकि सतीश इंग्लिश सर जब बात करेंगे तो कोई बीच में बात नहीं करेंगे, आपको सुनना होगा। लेकिन फिर से एक बार सतीश सर को मैं कहना चाहूंगा कि कलम थी हाथ में लिखना सिखाया आपने, कलम थी हाथ में लिखना सिखाया आपने, मंजिल थी सामने रास्ता दिखाया आपने। सतीश सर की एक खासियत है, कलम थी हाथ में लिखना सिखाया आपने, मंजिल थी सामने रास्ता दिखाया आपने, ताकत थी हाथ में हौसला दिलाया आपने। अरे हम तो सिर्फ आपके दोस्त थे, आशिक बनाया आपने।
आशिक बनाया आपने, आशिक बनाया। ये हमारे सिर्फ आशिक सबके आशिक हैं। मैं लेना चाहूँगा जोरदार तालियों के साथ स्वागत किया जाए। और फिर से एक बार मैं जाते जाते सतीश सर, मैं आपसे इजाज़त लेना चाहूँगा। आपके स्पीच से पहले ही मैं निकलने वाला हूँ, मुझे निकलना है, गाड़ी है मेरी। तो बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत थैंकफुल आपका, आपकी कंपनी का, आपके लोगों का। और फिर से एक बार जितने भी सारे लोग मुझे हौसला अफजाई दी है, मैं आपका बहुत बहुत शुक्रगुजार हूँ। आप मुझे इंस्टाग्राम में फॉलो कर सकते हैं। इंस्टाग्राम यूज़ करते हैं भाई लोग? इंस्टाग्राम में फॉलो और सब्सक्राइब करते हैं साहिल ज़हीर SAHILL। याद रखिएगा, आपका प्यार, आपका दुलार, आपका आशीर्वाद इस तरह से बरकरार है। थैंक यू सो मच एंड वंस अगेन ओवर टू सतीश इंग्लिश सर। थैंक यू। श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम आपण या कराड नगरीमध्ये जो काही मान सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचे ऋणी आहे, धन्यवाद। आज खरोखर आनंद होतोय। आजचा हा जो काही सुवर्णयोग जुळून आणलाय आणि आजच्या कार्यक्रमाचे खरे मानकरी आपले सर्वांचे लाडके सचिनजी घोरपडे सर यांनाही खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा। आणि या सर्व कार्यक्रमाचं इथपर्यंतचा जो प्रवास मुख्यतः जो काही तुमच्यापर्यंत मार्ग खुला करून दिला असे आपले सर्वांचे लाडके। ही कंपनी सुरू करताना मीही काही विचार केला आणि तो विचार म्हणजे त्या विचारावरती जो विचार केला 6.5 वर्ष झाले, आज त्याच विचाराची ठाम आहे। तो पहिला मुद्दा तो म्हणजे लोकांना चांगलं आरोग्य देणं, दुसरा मुद्दा तो म्हणजे लोकांना चांगला रोजगार देणं आणि तिसरा मुद्दा गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू देणं। आज 6.5 वर्ष झाले त्याच विचाराशी ठाम आहे आणि मला तुम्हाला सांगायलाही अभिमान वाटेल। आपण ज्या प्लॅटफॉर्मवरती काम करतो तो म्हणजे बायनरी कन्सेप्ट, आणि बायनरी कन्सेप्टमध्ये 6.5 वर्ष सक्सेसफुली रन करणारी भारतातली पहिली कंपनी। तर या ठिकाणी माझ्या माहितीनुसार कमीत कमी 70% लोक तरी नेटवर्किंग केलेलं आहे। बायनरी कन्सेप्टमध्ये 6.5 वर्ष रन करणारी कुणीही सर्च करावं, सक्सेसफुल एक सुद्धा कंपनी नाही। तर का यामागचं खूप काही सांगायचं म्हटलं तर वेळ फार झालेला आहे। मी पण नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये 1992 सालचं माझं पदार्पण आहे। ह्या इंडस्ट्रीतला मला चांगला अनुभव आहे। माझे आदर पण जे काही बिझनेस आहे ते चालू ठेवून पण ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचं जे काही उद्देश आहे तो वेगळा घेऊन चाललो आहे। कारण आमच्या गुरूंची पण काही शिकवण आहे। आमच्या गुरूंनी एकच सांगितलं आहे, किती माळा जप केला किंवा किती ग्रंथाचे पारायण केले त्याच्यापेक्षा किती दुःखित लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं त्यालाच अध्यात्म म्हणतात। त्या उद्देशाने आज काम करतोय। जसं सचिन सर म्हणले 75 लाखाचा रिवॉर्ड जरी असला तरी सरांच्या हात सही करायला थरथरत नाही। तुमच्या माहितीकरता सांगतो, जे काही पेआउट निघतं त्याच्यावरती कुणाचं नाव आहे हेच आम्ही बघत नाही। पेआउट तुमचा आहे ना, सही आमच्या। कारण समोर सक्सेस लाईफमध्ये जे काही लोक पेमेंट घेतात हे तुमच्या स्वतःच्या मेहनतीचे घेत आहे। असं आहे का तुम्ही पेमेंट टाकलं आणि मला बिगर कामाचे पैसे द्यायचे नाही ना? मग तसं नाही तर मग तुमच्या कष्टाचे द्यायला मला काय प्रॉब्लेम आहे, मला काहीच अडचण नाही। तर ही कंपनी आपण ज्या मुद्द्यासाठी ज्या उद्देशासाठी चालू केली हाच प्रवाह आपल्याला अथंग अविरत चालू ठेवायचा आहे। या ठिकाणी नवीन काही लोक असतील त्यांच्यासाठी मी एकच सांगेन, समर्थ सक्सेस लाईफ ही तुमच्या जीवनाला कलाटणी देणारी एक संधी, एक मौका आहे। त्या संधीचं सोनं करायचं असेल तर मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो। बऱ्याच लोकांनी सांगितलं की कोविडमध्ये बऱ्याच लोकांची बिझनेसची असेल, जॉबची असेल, बऱ्याच ठिकाणच्या अडचणी वाढल्या आणि प्रत्येकजण कुठे ना कुठेतरी येतो, म्हणजे काहीतरी अडचणीला सोल्युशन काढण्यासाठीच येतो। असंच एक दोन मित्र असतात आणि नोकरीही नाही आणि बिझनेस करायला पैसा पण नाही।
विचार तर पडलाय, प्रपंच तर करायचा आहे, अडचणी भरपूर आहे, पण मार्ग सुचत नाही. कारण नोकरी तर मिळतच नाही आणि बिझनेस करायला पैसा पण नाही. पण करायचं काय? सहज असं समुद्राच्या किनाऱ्यावर गप्पा मारत होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत विचार केला काहीच समजलं नाही. आणि नंतर सहज कल्पना आली. खाली पायाकडे बघितलं तर समुद्राच्या त्या पाण्यामध्ये शिंपले पडलेले होते. समुद्राच्या पाण्यामध्ये शिंपले पडलेले होते. त्यातला एक जण म्हटला, एक काम करूया आपण, हे शिंपले गोळा करू. आणि शिंपले गोळा केले तर निश्चितच शहरात गेलं तर शिंपले कुणी विकत घेणार. म्हणजे आपल्याला शिंपले गोळा करायला भांडवल लावण्याची गरज नाही. ते तर कसं सजीव उपलब्ध होतात, आपल्याला फक्त कलेक्ट करायचे. मग त्या दोघांनी ठरवलं आणि काय आलं तर त्यांनी सुरुवात केली शिंपले गोळा करायला. आणि पहिलाच एक जो त्याचा मित्र असो त्याला पहिल्यांदा स्टार्टिंगला फार मोठा शिंपला सापडतो. दुसऱ्याला असं वाटतं की त्याला मोठा शिंपला सापडला म्हणजे याला जास्त पैसे मिळणार. मग मी पण असा प्रयत्न करतो की याच्यापेक्षा जास्त मोठा शिंपला मिळाला पाहिजे. आणि मग तो काय करतो, तो छोटे शिंपले काही गोळा करत नाही. पण ज्याला मोठा मिळाला होता तो छोटे पण गोळा करतो. असं करत सकाळचं दुपारची संध्याकाळ होते. संध्याकाळपर्यंत पण दुसऱ्या मित्राला त्याच्यापेक्षा मोठा शिंपला काही सापडत नाही. आणि ज्याला मोठा मिळाला होता त्यांनी छोटे पण कलेक्ट केले. तो म्हणे आता घरी जायचे तर जाता हे शिंपले आपण देऊन टाकू. जो मोठा शिंपला होता त्याला निश्चितच चांगले पैसे मिळाले, पण छोटे पण गोळा केले त्याला पण चांगले पैसे मिळाले. पण जो त्याच्यापेक्षा मोठा शोधण्याचा प्रयत्नात होता त्याच्या हातात काहीच नाही राहिलं, त्याच्यामुळे त्याला असं काहीच पैसे नाही मिळाले. मला एकच सांगायचं आहे, ही संधी संदीप सरांसाठी पण आहे, ही संधी किरण सरांसाठी पण आहे, ही संधी सचिन सरांसाठी पण आहे, सुनील सरांसाठी पण आहे, उमाप सगळ्यांसाठी म्हणजे तुमच्यासाठी पण आहे. संधी सर्वांसाठीच आहे. जर आपण छोट्या गोष्टीवरती जर फोकस केला आणि त्यातून मग अशी सरांनी सांगितलं लूजमध्ये सॅचेट विकलेले गाडगे साहेब लूजमध्ये सॅचेट विकून बिझनेस सुरुवात केली. कारण त्यावेळेची परिस्थिती तशी होती. आज ज्याला असं वाटतं की माझं नेटवर्क बनवण्यासाठी मला लूजमध्ये जरी सॅचेट विकायचे तर ते विका. प्रोडक्टचं काम करणार आहे, सिस्टमचं काम करणार आहे. जोड लागेल ती तुमच्या मेहनतीची. समर्थ सक्सेस लाईफमध्ये बिगर मेहनतीचं काहीही मिळत नाही. समर्थ सक्सेस लाईफमध्ये बिगर मेहनतीचं काही मिळत नाही. मग अशी सरांनी सांगितलं, फुकट कुणाला मिळणार नाही आणि तुमचं ठेवून घेणार नाही. कारण उदाहरण आहे, आपल्याकडे DRBचे 125 रुपये जरी आले, बायनरी मॅच नाही झाली, वन लेगमध्ये 125 जरी आले तरी कंपनी 125 रुपये सुद्धा ठेवत नाही. 6.5 वर्षाचा इतिहास आहे. बायनरी आपलं प्रोजन शनिवारी पहाटे सकाळी 5:30ला झालं होतं. बायनरी पेमेंट आज तर काय बुधवारचा गुरुवार झाला नाही आणि रिवॉर्ड सुद्धा शुक्रवारचा शनिवार झाला नाही. वीकला रिवॉर्ड देणारी सुद्धा एकमेव कंपनी आहे. आपल्याला काम असं करायचं आहे तर आपल्याला प्रत्येक घरामध्ये, कारण हे प्रोडक्ट जे बनवले हे फार विचार करून बनवलेत. याचे काय ते नंतर बोलाय, कारण आज तेवढा वेळ नाही आपल्याकडे. पण मी एकच सांगेल, हे जे प्रोडक्ट्स आहेत तर ह्यात जोपर्यंत पृथ्वीवर मनुष्य आहे तोपर्यंत प्रत्येक व्यक्तीचं शरीर तसं वातपित्त कपणी बनलेलं आहे. म्हणजेच भारतात जन्माले या, अमेरिकेत राहा, नाही तर कुठेही या, तरी तोपर्यंत या प्रोडक्टची गरज आहे. म्हणजे याच्यामध्ये कंपनी किती दिवस चालेल हा विचार करण्याची, आता संशोधन करण्याची गरज नाही. या प्रोडक्टमध्ये सरांनी काय रिसर्च करून टाकलंय हे तुम्हाला रिसर्च करण्याची गरज नाही. कारण 6.5 वर्ष झालेत, लाखो लोकांचा रिझल्ट आहे, सगळे काही लिगल डॉक्युमेंट आहे. आता त्याच्यात फोकस करू नका, फोकस याच्यावरती करा, माझ्या फॅमिलीसाठी मी काय करू शकतो, मी किती मेहनत केल्यानंतर मी माझ्या फॅमिलीला सुखात ठेवू शकतो, किंवा माझ्या मुलांचे शिक्षण असेल, लग्न असेल, काय तुमची प्रॉपर्टी, काय गाडी बंगला असेल, काय असेल ते सगळे स्वप्न समर्थ सक्सेस लाईफमध्ये समर्थांच्या कृपेने सगळ्यांचे पूर्ण होतील. त्याचबरोबर आपल्याला इथपर्यंतच थांबायचं नाही, कारण ऑलरेडी 150 करोड
भारताच्या लोकसंख्येमध्ये ऑलरेडी 40 ते 50 करोड पेशंट आहे. आपण आताशी 3 लाख लोकांपर्यंत पोहोचलो म्हणजे 0. मध्ये आहोत. 1% पोहोचायचं जरी असलं तर 40 ते 50 लाख जॉईनिंग लागतील. अजून खूप काम बाकी आहे. म्हणजे मला हे सांगायचं आहे, अजूनही आपल्याला लाखो करोडो हातांची आवश्यकता आहे. आपल्याला या सर्व लोकांना आरोग्य तर चांगलं द्यायचंच, पण अशाही लाखो करोडो लोकांना रोजगार पण द्यायचा आहे. या गोष्टीचे आपल्याला जाणीव ठेवून आपण काम करायचं आहे. कुणालाही चुकीची कमिटमेंट न करता आपण योग्य पद्धतीने जर बिझनेस केला तर आपण कितीही वर्ष, तसं कंपनीचा सिस्टम तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. त्याच्यामुळे कंपनी 6.5 वर्ष टिकली तर पुढे त्याची काळजी करू नका. काहीही अडचण आली तरी तुम्ही सर्व माझ्या पाठीशी आहात आणि मी तुमच्याबरोबर आहे. आणि आपल्या सर्वांच्या डोक्यावरती स्वामींचा हात आहे. काळजी करायचं कारण नाही. वेळ फार झालेला आहे. सांगण्यासारखं खूप आहे, पण मी तुम्हाला सगळ्यांना एकच सांगेल, समर्थ सक्सेस लाईफ ही तुमच्या आयुष्यात आलेली एक सुंदर संधी आहे, सुवर्ण संधी आहे. त्याचा योग्य पद्धतीने त्याचा वापर करा आणि तुमच्या जीवनाचं कल्याण करून घ्या. एवढंच मी सांगेल. आणि आजच्या कार्यक्रमाचे जे काही योग आलेत ते असे सर्वांचे लाडके सचिन घोरपडे सर यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. आणि तुम्हालाही पण आगामी काळाच्या डायमंडच्या प्रत्यक्षात आपण सर्वजणांनी जो प्रवास केला आहे त्यालाही खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. थँक्यू. सर्वांनी बसून घ्या. सरांनी विथ फॅमिली त्यांच्या वेळात वेळ काढून आपल्याला आज जो वेळ दिला बहुमूल्य, त्यांच्यासाठी सरांच्या पूर्ण फॅमिलीसाठी एकदा जोरदार